लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू आणि सिंधू यांच्यामध्ये चांगलंच भांडण जुंपलेलं आहे. मधू सिंधूला सांगते की तू आता या घरातून कायमची निघून जा, कारण तुझा या घरामध्ये काहीही रोल नाही आहे. मी सर्वांची जबाबदारी घेऊ शकते, त्यामुळं तू या घरातून निघून गेलीस तर चालेल. हे जेव्हा सिंधू ऐकते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मधूचं हे रूप पाहून तिला समजतं की मधू आत्तापर्यंत खूप नाटक करत होती. माझ्यावर असलेलं प्रेमाचं नाटक हे खूप मोठं नाटक होतं आणि आता तिने तिचा खरा रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. या गोष्टीची जाणीव सिंधूला झालेली आहे. त्याचबरोबर सिंधूला मागच्या झालेल्या सर्व घटनासुद्धा आठवत आहेत. आपल्याबरोबर मधू किती वाईट वागलेली आहे ही गोष्ट आता सिंधूच्या लक्षात आलेली आहे. ती सांगते की आजपर्यंत तू जे काही केलंयस ते माझ्या लक्षात आलेलं आहे. ब्राह्मणांच्या जेवणाच्या वेळेस जेवण खराब करणं, डोरबेलची वायर कापून त्याचं शॉर्ट सर्किट करणं आणि त्यामुळं राघवला जबरदस्त बसलेला धक्का हा राघवला न बसता मला बसावा, अशीच तुझी योजना होती. राघवने आपल्यासाठी आणलेली साडी कापून देखील टाकली होतीस, असंही आता सिंधूच्या लक्षात आलेलं आहे. तुझा नीचपणा किती आहे ते मला आता समजलेलं आहे, कारण तू माझ्याबरोबरच नाहीस तर आईंबरोबरही वाईट वागलेली आहे. त्यांचं भाषण देखील तू ऐन टायमाला बदलून टाकलेलं आहे. ही गोष्ट आता माझ्या स्पष्टपणे लक्षात आलेली आहे. तू किती नीच आहेस आणि खालच्या दर्जाला गेलेली आहेस हे आता मला स्पष्टपणे समजलेलं आहे आणि त्यामुळं मी आता राघवला सोडून कोठेही जाणार नाही, असं स्पष्ट तिनं मधूला सांगितलेलं आहे. आता मधू आणि सिंधू यांच्यामध्ये जबरदस्त भांडण लागलेलं आहे. मधू सिंधूला सांगते की हे घर तू कायमचं सोडून जा, पण सिंधूनं ठरवलंय की सावीला घेऊन तिचं हक्क तिला मिळवून द्यायचा आणि माघारी राघवकडे जायचं. पण आता मधूला सिंधूकडचे रिपोर्ट्स पाहिजे आहेत आणि त्यासाठी त्यांची जबरदस्त हाणामारीत सुरुवात झालेली आहे. मधू पर्स ओढत आहे आणि तिला रिपोर्ट पाहिजे आहेत, तर सिंधू ते पर्समधील रिपोर्ट तिला मिळवून देण्याचा काठोकाठ प्रयत्न करत आहे. पण तेवढ्यात सिंधूचा पाय घसरतो आणि सिंधू मधूच्या समोर गरंगळत दरीच्या दिशेनं चाललेले असते. पण मधू मात्र तिला अजिबात वाचवण्याचा प्रयत्न देखील करत नाही. खरं तर मधूलाही धक्का बसलाय, कारण असं काही होईल असं तिला वाटलेलं नसतं. सिंधू दरीत पडते. मधूने लगेच फोन उचलला आहे आणि ती कोणाला तरी फोन करत आहे. आता काय करावं असा प्रश्न तिला पडलेला आहे. तर इकडे हॉटेलमध्ये अजूनही राघव सिंधूची वाट पाहत आहे. तो सिंधूला फोन लावतोय. सिंधूचा फोन का लागत नाहीये असा प्रश्न त्याला पडलेला आहे. सिंधू येईल अशी अपेक्षा मात्र त्याला अजून देखील आहे. तर इकडे मधूने फोन लावलेला आहे, तो म्हणजे शकुंतलाबाई यांना. शकुंतला चाललेल्या असतात आणि अचानक आलेल्या मधूच्या फोननं त्या म्हणतात की मला फोन करायची हिंमत कसं काय केली. तेव्हा मधू म्हणते की मी तुम्हाला सॉरी म्हणते, पण आत्ता मला तुमची खूप गरज आहे, मी सांगते तेथे या. शकुंतला तिला लोकेशन पाठवायला सांगते. ती लगेच लोकेशन पाठवते. मधूला मात्र जबरदस्त धक्का बसलाय. आता सिंधू मेलेली आहे असं तिला वाटतंय आणि आपण काय करावं हे तिला कळत नाहीये. तर शकुंतलाबाई धावत पळत मधूने ज्या ठिकाणी लोकेशन पाठवलं होतं त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि जेव्हा त्या मधूकडे जातात तेव्हा म्हणतात, आता आमच्या पायाशी येण्याची तुम्हाला काय गरज पडली ते सांगा. तेव्हा मधू सांगते की माझ्या हातून मर्डर झालेला आहे आणि हे ऐकल्यावर शकुंतलाबाईंना मोठा धक्का बसलाय. कोणाचा मर्डर झालाय असं तेव्हा त्या विचारतात. तेव्हा मधू सांगते की मी सिंधूचा मर्डर केलेला आहे. या दरीत ती गेलेली आहे आणि आता ती कायमची निघून गेलेली आहे. हे ऐकल्यावर शकुंतला म्हणते की आता या मर्डरचा माझा काही संबंध नाही आहे. ती तुझी जबाबदारी आहे. मी तुझी काही मदत करू शकत नाही. तेव्हा मधू म्हणते, असं करू नका. मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात, ठीक आहे. शांत राहा आणि आता मी जे काय बोलते त्याप्रमाणे वागायचं, तरच तुम्ही या सर्वातून बाहेर पडू शकाल आणि सुटू शकाल. असं म्हणून शकुंतलाने मधूला एक प्लॅन सांगितलेला आहे. शकुंतलाबाईंचा सर्व प्लॅन ऐकल्यावर मधूला देखील तो पटतो. पण मधू म्हणते, आता या सावीचं काय करायचं ते मला कळत नाहीये. शकुंतला विचारते, सावी कुठे आहे? तेव्हा ती सांगते की सावी गाडीमध्ये आहे. गाडीमध्ये सावी शांतपणे झोपलेली असते. तेव्हा शकुंतला स्वतःच्या ड्रायव्हरला बोलवते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता त्या मुलीला घेऊन या. ड्रायव्हर लगेच दिलेल्या हुकमाचं पालन करून फोर व्हीलरमध्ये झोपलेल्या सावीला घेऊन येतो.
पण इकडे सिंधू मेलेली नाहीये, तर सिंधू स्वतःचा जीव वाचवून वर येण्याचा प्रयत्न करत आहे. रक्तबंबाळ झालेल्या सिंधूला रस्त्यावर जे काही चाललेलं आहे, त्यातलं थोडंसं काही दिसत आहे. इकडे मधूने सावीला शकुंतलाच्या ताब्यात दिलं आहे आणि ते निघून चाललेले आहेत. सिंधूला थोडंसं काही दिसत आहे, पण तिला वर येता येत नसल्यामुळे काही करता येत नाहीये. सिंधू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे, पण आता मधू मात्र तेथून निघून चाललेले आहे. सिंधूचा हात पुन्हा घसरतो आणि सिंधू खाली पडते. रात्र झालेली आहे. रात्री आता सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि सर्वांना मधू पटवून देण्याचा प्रयत्न करते, की सिंधू घर सोडून कायमचं निघून गेलेली आहे. सावीला घेऊन ती कायमची निघून गेलेली आहे आणि आता ती पुन्हा कधीच येणार नाही. मधूच्या या बोलण्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. राघव म्हणतो, की असं होणं शक्य नाही. ती मला शब्द देऊन गेली होती, की मी येणार आहे. ती मला भेटायला येणार होती आणि ती अशी अचानक जाऊ शकत नाही. तेव्हा मधूने बहाणा बनवून सांगितलंय, की ती कायमचं निघून गेली आहे. एवढंच नव्हे, तर तिने मला हे देखील सांगितलंय, की माझं राघववर अजिबात प्रेम नाहीये. तेव्हा रुक्मिणीला देखील धक्का बसलाय. पण रुक्मिणीला मात्र मधूचं बोलणं खरं वाटत आहे. ती म्हणते, की मला वाटलंच होतं, सिंधू असं काहीतरी करणार. पण राघव आणि राजश्री यांना मात्र मधूच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नाहीये. 1 महिना उलटून गेलेला आहे. राजश्रीची तब्येत खूप खराब झालेली आहे. राजश्री शांत झोपलेली असते आणि अनपेक्षितपणे तिच्या जवळ सिंधू येऊन बसलेली आहे. सिंधू त्यांना हलवून उठवते आणि म्हणते, की मी आलेले आहे. आणि सिंधूचा चेहरा पाहिल्यानंतर राजश्रीच्या मनात खूप आनंद झालेला आहे. राजश्री सिंधूचा हात हातात घेऊन म्हणते, की याच क्षणाची मी वाट पाहत बसले होते. सिंधू, आम्हाला सोडून कुठेसुद्धा जाऊ नको. आता अजिबात तू कुठेसुद्धा जायचं नाहीये. आणि सिंधू सांगते, की मी तुला वचन देते, की मी जाणार नाही. आणि तेवढ्यात सिंधू निघून जाते. निघून गेलेल्या सिंधूला पाहून राजश्री आरडाओरडा करायला लागते. तेव्हा रुक्मिणी आणि रत्नाकर धावत पळत येतात आणि विचारतात, काय झालंय? तेव्हा त्यांना समजतं, की राजश्रीने पुन्हा एकदा सिंधू आल्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. तू गोळ्या औषधं नीट घेत नाहीस, त्यामुळे तुझी तब्येत खराब होत चाललेली आहे, असं रुक्मिणी राजश्रीला सांगत आहे. तर रुक्मिणी सांगते, की मला कोणतंच औषध नको. माझं औषध म्हणजे फक्त सिंधू आहे. राजश्री तिला समजावून सांगते, की आता सिंधू हा चॅप्टर कायमचा बंद झालाय. त्यामुळं तिचं नाव देखील या घरात काढू नको. ती आपल्या राघवला धोका देऊन, आपल्या सर्वांना धोका देऊन अचानक निघून गेलेली आहे आणि त्यामुळं तिचं नाव काढलं तरी मला त्रास होतो. त्यामुळं तू आता स्वतःची काळजी स्वतः घे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, की तुझ्यामुळं रत्नाकरच्या सुद्धा तब्येतीवर परिणाम व्हावा लागलेला आहे, असं म्हणून रुक्मिणी तेथून निघून जाते. रत्नाकर राजश्रीच्या जवळ येतो आणि तिच्या गोळ्या देऊन म्हणतो, की आता तू स्वतःची काळजी नीट घ्यायला पाहिजे. बाहेर सर्व डायनिंग टेबलवर बसलेले आहेत आणि आता जेवणाची तयारी करत आहेत. रुक्मिणी येऊन बसते तेव्हा मधू सांगते, की आज मी खास भाजी आणि भाकरी बनवलेली आहे. कारण राजश्री यांची तब्येत खराब झालेली आहे आणि त्यांची तब्येत चांगली होण्यासाठी डॉक्टरने त्यांना भाजी भाकरी खायला सांगितली आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, की मधू, आता तूच या सर्व घरच्यांची काळजी घेते आहे, त्यामुळे तू स्वतःची देखील काळजी घे. पण आता या घरामध्ये सिंधूचा विषय मात्र कोणीही काढू नका. सिंधूचा विषय काढला, की माझ्या डोक्यात तिडीक जाते आणि मला खूप राग येतो. त्यामुळे सिंधूचा विषय बंद करा. तिने आपल्याला धोका दिलेला आहे, त्यामुळे तिचा विषय घरामध्ये अजिबात काढू नये, असं फर्मान रुक्मिणीने सर्वांना दिलेलं आहे. मधूला मात्र या गोष्टीचा मनोमन आनंद होत आहे, कारण सिंधू कायमची निघून गेलेली आहे आणि सर्वांना खात्री पटली आहे, की सिंधू ही निघून गेलेली आहे आणि तिचा खून झालेला नाही आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर सर्वांना सांगतायत, की राजश्रीची तब्येत चांगली होण्यासाठी फक्त एकच गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे ते ज्या व्यक्तीचा दोसरा काढतायत, ज्या व्यक्तीची आठवण काढतायत, त्या व्यक्तीला त्यांच्यासमोर आणून उभा करणं. आणि ती व्यक्ती म्हणजे सिंधू आहे, ही गोष्ट राजश्री आणि रत्नाकर यांना माहीत आहे. काही केलं तरी सिंधू येणार नाही, असं रत्नाकर आणि रुक्मिणी यांना वाटत आहे. मात्र अजून देखील राघवला वाटतंय, की सिंधू काही जरी झाली तरी माघारी येणार आहे. आणि राघव एका मंदिरात गेलेला असतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की त्या ठिकाणी एक व्यक्ती खूप चांगलं भजन गात आहे. त्या व्यक्तीचा आवाज सिंधूसारखा येतोय म्हणून
राघव तिच्याकडं पाहत आहे. तर खरोखरच सिंधू वेश बदलून माघारी आलेली आपल्याला पाहायला मिळते. सिंधूने वेश बदलून एका साध्वीचा रूप घेतलेला आहे आणि ती साध्वी बनून त्या मंदिरात राहत आहे. आता नक्की सिंधूचा प्लॅन काय आहे? कशाप्रकारे मधूला एक्सपोज करायचं तिच्या डोक्यात आहे ते आत्ताच आपल्याला समजणार नाही. ती राघवला सांगेल का, की मीच सिंधू आहे आणि दोघं मिळून काय प्लॅन करतील का? ते देखील आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.